बिहारची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 पटना, पर्याय क्रमांक 2 लखनौ, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाटणा. प्रश्न क्रमांक 2 भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 विज्ञान, पर्याय क्रमांक 2 साहित्य, पर्याय क्रमांक 3 क्रीडा, पर्याय क्रमांक 4 समाजसेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साहित्य. प्रश्न क्रमांक 3 अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात? पर्याय क्रमांक 1 25 वर्ष, पर्याय क्रमांक 2 50 वर्ष, पर्याय क्रमांक 3 60 वर्ष, पर्याय क्रमांक 4 75 वर्ष. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 75 वर्ष. प्रश्न क्रमांक 4 बंगाली भाषेतील प्रसिद्ध महाकवी कोण? पर्याय क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी, पर्याय क्रमांक 2 कालिदास, पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 4 तुलसीदास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 5 राणीगंज येथे कशाच्या खाणी आहेत? पर्याय क्रमांक 1 दगडी कोळसा, पर्याय क्रमांक 2 पोलाद, पर्याय क्रमांक 3 अभ्रक, पर्याय क्रमांक 4 सोने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दगडी कोळसा. प्रश्न क्रमांक 6 सर्वात मोठा दिवस कोणत्या दिवशी असतो? पर्याय क्रमांक 1 21 मार्च, पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 23 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 4 21 जून. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21 जून. प्रश्न क्रमांक 7 भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांगा कोणत्या? पर्याय क्रमांक 1 विंध्य, पर्याय क्रमांक 2 हिमालय, पर्याय क्रमांक 3 अरवली, पर्याय क्रमांक 4 सह्याद्री. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरवली. प्रश्न क्रमांक 8 ओझर येथील अष्टविनायकास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 श्री वरदविनायक, पर्याय क्रमांक 2 विघ्नहर, पर्याय क्रमांक 3 बल्लाळेश्वर, पर्याय क्रमांक 4 गिरिजात्मक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विघ्नहर. प्रश्न क्रमांक 9 सर्व योग्य रक्तदाता कोणत्या गटास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 ओ रक्तगटास, पर्याय क्रमांक 2 ए रक्तगटास, पर्याय क्रमांक 3 ए बी रक्तगटास, पर्याय क्रमांक 4 बी रक्तगटास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओ रक्तगटास. प्रश्न क्रमांक 10 झाडाच्या आधारावर जगणाऱ्या झाडाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 परोपजीवी, पर्याय क्रमांक 2 स्वयंजीवी, पर्याय क्रमांक 3 उपऱ्या, पर्याय क्रमांक 4 बांडगुळू. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांडगुळू. प्रश्न क्रमांक 11
राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 लोकसभा सभापती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 12. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 क्रिकेट, पर्याय क्रमांक 2 हॉकी, पर्याय क्रमांक 3 कुस्ती, पर्याय क्रमांक 4 फुटबॉल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी. प्रश्न क्रमांक 13. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 परिभ्रमण, पर्याय क्रमांक 2 स्वयंवलन, पर्याय क्रमांक 3 परिवलन, पर्याय क्रमांक 4 दिवस रात्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परिवलन. प्रश्न क्रमांक 14. भारुड हा प्रकार कोणाशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक 1 संत नामदेव, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ, पर्याय क्रमांक 4 संत तुकाराम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते प्रेक्षणीय स्थळ दिल्ली येथे नाही? पर्याय क्रमांक 1 कुतुब मिनार, पर्याय क्रमांक 2 इंडिया गेट, पर्याय क्रमांक 3 गेटवे ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 4 जंतर मंतर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गेटवे ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 16. भारताचे उद्यान कोणत्या शहराला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 बंगलोर, पर्याय क्रमांक 2 कोलकाता, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 म्हैसूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगलोर. प्रश्न क्रमांक 17. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 हॉकी, पर्याय क्रमांक 2 क्रिकेट, पर्याय क्रमांक 3 फुटबॉल, पर्याय क्रमांक 4 बॅडमिंटन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिकेट. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पिनकोड नंबर किती अंकी आहेत? पर्याय क्रमांक 1 5 अंकी, पर्याय क्रमांक 2 8 अंकी, पर्याय क्रमांक 3 3 अंकी, पर्याय क्रमांक 4 6 अंकी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 अंकी. प्रश्न क्रमांक 19. लघुलिपी कोणी शोधून काढली आहे? पर्याय क्रमांक 1 वॉटरमन, पर्याय क्रमांक 2 नेपियर, पर्याय क्रमांक 3 थॉमस पेन, पर्याय क्रमांक 4 पिटमन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिटमन. प्रश्न क्रमांक 20. सर्वात शुद्ध पाणी कोणते? पर्याय क्रमांक 1 पावसाचे, पर्याय क्रमांक 2 उकळलेले, पर्याय क्रमांक 3 गाळलेले, पर्याय क्रमांक 4 क्लोरीन युक्त.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पावसाचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.